नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी साताऱ्यातून. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे साताऱ्यात कराडच्या प्रीती संगमावरती गेलेले आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी शरद पवार यांनी आदरांजली वाहिली. स्मृतीस्थळाला त्यांनी दरवर्षीप्रमाणे भेट देऊन तिथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळी त्यांनी अभिवादन केलं पुष्प वाहून. शरद पवार सध्या कराड दौऱ्यावरती आहेत. दरवर्षी या दिवशी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आवर्जून प्रीती संगमावर येत असतात आणि आज देखील साताऱ्यातल्या कराड इथल्या प्रीती संगमावर शरद पवार यांनी हजेरी लावली. आमचे प्रतिनिधी किरण मोहिते साताऱ्यातून आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. किरण, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शरद पवार प्रीती संगमावरती आजच्या दिवशी आलेले आहेत. काय आणखी माहिती द्याल? नक्कीच 2 वर्षानंतर शरद पवार जे आहेत ते यशवंतराव चव्हाण जे समाधी स्थळ आहे या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. डीसीसी बँकेचा निकालानंतर हा जो त्यांचा सातारा दौरा आहे हा महत्वाचा समजला जातोय. आता सध्या शरद पवारांची जी ते कराड येथील वेणुताई चव्हाण जे वार्षिक सभा आहे या सभेला त्यांनी आता उपस्थिती दाखल केलेली आहे. त्या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत. आता त्याची वार्षिक सभा जी आहे ती आता सध्या पार पडत आहे. त्यानंतर ते महाबळेश्वर या ठिकाणी जो युवक संमेलन मेळावा आहे शिबिर आहे त्या ठिकाणी ते जाणार आहेत. सध्या कालची जी घडामोड आपण पाहिली तर डीसीसी बँकेची निवडणूक झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांचा जो आहे तो पराभव झाला आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मोठा राडा केला. त्यावरती आता काल संध्याकाळी कमराबंद चर्चा झाली. मात्र त्याच्यामध्ये त्या कमराबंद चर्चेमध्ये शरद पवारांनी शशिकांत शिंदेंना काय म्हणाले किंवा शशिकांत शिंदेंनी काय तक्रार केली याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. ते माध्यमांशी यानंतर आता वार्षिक सभा संपल्यानंतर माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये ते नक्की काय याच्यावर निकालावरती बोलतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जी किरण, आणि सकाळी किती वाजता शरद पवार त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर संपूर्ण आजच्या दिवसाचे कार्यक्रम कराडमधले काय आहेत? जसं तुम्ही सांगितलं आत्ता एका बैठकीला त्यांनी हजेरी लावलेली आहे. परत कालच्या संदर्भात सुद्धा पवार काही बोलतात का? मधल्या 2 वर्षामध्ये कोविडमुळे ते या ठिकाणी हजर राहिलेले नव्हते, मात्र आज पुन्हा एकदा प्रीती संगमावरती पवार आलेले आहेत. सोबत कोण कोण आहे? आजचा दौरा जर त्यांचा पाहिला तर आज सकाळी 8:30 वाजता ते प्रीती संगमावरती दाखल झाले. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची समाधीस्थळाला अभिवादन केलं. त्यानंतर ते लगेचच जे वेणुताई चव्हाण येथील वार्षिक जी सभा आहे त्या सभेला ते उपस्थित झालेले आहेत. यानंतर ते या ठिकाणाहून वाईला जातील. त्यानंतर भिलारमध्ये त्या ठिकाणी सांत्वनपर भेट जी आहे ते त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर महाबळेश्वरमध्ये जे पदाधिकारी आहे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत त्यांचा जो त्या ठिकाणी शिबिर आहे त्या शिबिरालाही ते त्या ठिकाणी उपस्थिती दाखल करणार आहेत. मात्र या सर्व घडामोडीवरती म्हणजे काल जो काही डीसीसी बँकेचा राडा झाला त्याच्यानंतर जो काही त्या राड्यावरती काय भाष्य करणार आहेत, कशा प्रकारे ते कार्यकर्त्यांना सूचना देतील किंवा पुढील कशी रणनीती असणार आहेत यावरती आता काय भाष्य करतील याकडे आता सर्वांचे जे आहे ते लक्ष लागून राहिलेले आहे. जी धन्यवाद किरण या सगळ्या माहितीसाठी. आणखी पुढे शरद पवार कालच्या या सगळ्या घडामोडींवरती काय बोलतात याचे अपडेट आपण घेत राहूच. मात्र सध्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी शरद पवार यांनी हजेरी लावली. गेली 2 वर्ष कोविडमुळे ते या ठिकाणी आलेले नव्हते किंवा हा कार्यक्रम झालेला नव्हता. आज मात्र शरद पवार यांनी आवर्जून चव्हाणांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलंय. आता महत्त्वाची बातमी ती म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची सलग 27व्या दिवशी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे. एसटी महामंडळानं विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये अंतरिम वाढ देण्याचा प्रस्ताव महामंडळानं मांडलेला आहे. तर दुसरीकडे संपावरती तोडगा काढण्यासाठी बैठकांचं सत्र आज सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. पुन्हा या संदर्भात बैठका होतील. या बैठकीत कर्मचाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे तशी शक्यता वर्तवण्यात येते.
विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधीनं बातचीत केली आहे, ती आधी ऐकूयात. काल एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सकारात्मक बैठक झाल्याचं सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. मात्र आज सकाळी चित्र वेगळं दिसतंय. आझाद मैदानमध्ये गर्दी काहीशी कमी दिसते आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे ही गर्दी कमी झाली त्याच प्रकारे कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत, अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत आणि आपण या सगळ्या कर्मचाऱ्यांशी बोलणार आहोत. काय नेमक्या भूमिका असणार आहे, कारण का ज्या पद्धतीनं काल सकारात्मक चर्चा झाली, तुमची मागणी होती की एसटीचं विलिनीकरण झालं पाहिजे. चर्चेत आले मुद्दे वेगळेच. ज्या दोन नेते हे चर्चेला गेले होते त्यांची तुम्हाला भूमिका पटते का? नाही, आमच्या जर अस्मितेविरुद्ध जर एखादा निर्णय असेल तर आम्ही त्याच्या विरोधच आहोत. आमची मेन मागणी आहे विलिनीकरण आणि हिथं फक्त काय खाते आहे ह्याच्या अंतर्गत आम्ही पगारवाढ करू. आम्हाला अंतरिम पगारवाढ नकोच आहे. आमच्या 250 एसटी डेपो जे आहेत महाराष्ट्रातील त्यांच्या सर्व 1.25 लाख कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये झटत असले, यांची एकच मागणी आहे, ती म्हणजे विलिनीकरण आणि विलिनीकरण. आज मात्र चित्र आपण बघतोय सकाळपासून काहीशी शब्दरचना बदललेली आहे. विलिनीकरणाऐवजी काही वेगळे मुद्दे येत आहेत. अगदी तुम्ही म्हणताय तेच आहे की आमची मेहनत आहे वर्षानुवर्षाची. आम्ही केलेलं आंदोलन आहे, आम्ही ठरवलेले मुद्दे आहेत. याच्यात अंतिम निर्णय आमचाच असेल आणि आम्हाला पाहिजे संपूर्ण विलिनीकरण. पण संभ्रम निर्माण झाला या सगळ्या गोष्टींमुळे कालच्या बैठकीत. अरे कामगारामध्ये कुठलाही संभ्रम नाही, बाकी आम्हाला माहित नाही. कामगारामध्ये कुठलाही संभ्रम नाही. आम्ही ज्या निर्णयावरून आंदोलन केलंय त्या निर्णयावर आम्ही सर्वजण अगदी पूर्णपणे ठाम आहोत. मुळात सर आम्हाला विलिनीकरणच का पाहिजे तर ते एवढ्यासाठी पाहिजे की जरी आज शासनातर्फे मंत्री महोदय प्रेसमध्ये असेल किंवा मीडियामध्ये असेल असे सांगतात की सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देऊ, तर इथं प्रॉब्लेम असा आहे की सरकार आमच्या महामंडळाकडून वर्षाला 3.5 ते 4 हजार कोटींचं टॅक्स स्वरूपात मलिदा खाणार आणि आमच्या पगारवाढीसाठी लागणारं वार्षिक सरासरी सरकारच्या अंदाजाने 1500 ते 1800 कोटी रुपयाचं वाढीव जे वेतनासाठी लागणारा निधी आहे तो उपलब्ध न झाल्यामुळे भविष्यात आमचं वेतन थांबू नये किंवा तटू नये. हे जर व्हायचं असेल तर मग आम्हाला शासनात विलिनीकरण व्हावं गरजेचं वाटतं. म्हणून आमच्या कर्मचारी सर विलिनीकरणावर ठाम आहेत. नक्कीच विलिनीकरणावरती कर्मचारी ठाम आहेत. आपल्यासोबत काही महिला कर्मचारी सुद्धा आहेत. तुम्हाला काय या सगळ्या गोष्टींबाबत बोलायचं आहे, कारण का ज्या पद्धतीनं सदाभाऊ खोत यांना प्रश्न उपस्थित केले होते कर्मचाऱ्यांकडनं त्यावेळेला तुम्ही स्वतः उपस्थित होतात. तुम्हाला वाटतंय कुठेतरी वेगळीकडे वाटचाल चालली आता? आमची मागणी एकच आहे, एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण झालं पाहिजे. आम्हाला कुठलाही मधला मार्ग नको. आमची एकच मागणी आणि त्या मागणीवर आम्ही ठाम आहे. पण आता मधले मार्ग होताना दिसून येत आहेत. ते आम्हाला मान्य नाही. मधल्या मार्गाचा विषयच येत नाही. मधल्या मार्गाचा कुठलाही विषय येत नाही, कारण शासन त्यांची भूमिका मांडते. ते म्हणते 2 पावलं तुम्ही पुढे या, 2 पावलं आम्ही पुढे येऊ. मग शासनाला जर समजा विलिनीकरण जर करायचं नसेल आणि घसघशीत पगारवाढ द्यायची असेल तर त्यांना असंही त्यांचं नुकसानच आहे ना. मग जर तुम्हाला द्यायचं तर विलिनीकरण करून द्या. आम्हाला जर ते परवडत नसेल तर आम्ही ते घेऊ, पण विलिनीकरणच घेऊ. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आता काल तर बैठक झाली, आज पुन्हा एकदा एसटी महामंडळाचं किंवा या संपकरी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ हे सरकारच्या भेटीसाठी जाणार आहे. आज पुन्हा एकदा सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. त्यामुळे आज ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की 2 पावलं त्यांनी मागे घ्यावी, 2 पावलं सरकार मागे घेईल आणि त्यातून काहीतरी मध्यवर्ती तोडगा आपण काढू, त्यानुसार आता जर पगारवाढ दिली तर मग हा संप किंवा या संपाचं आज काय होतं, आज हा संप मिटणार का, हे असे बरेच प्रश्न आहेत. मात्र आजच्या सकाळी 11 वाजता होणाऱ्या बैठकीनंतर साधारण आपल्याला कळू शकेल की पुढे या संपाबाबत काय निर्णय घेतला जातो. आता कर्मचारी 2 पावलं मागे येतात की सरकार आणखी यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काय प्रयत्न करतं हे आपल्याला आज कळेल. मात्र संपावरती लवकरात लवकर तोडगा निघायला हवा ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे, कारण मोठ्या प्रमाणात जे प्रवाशांचे हाल होत आहेत आणि त्यासोबत आझाद मैदानावर आणि इतर ठिकाणी जे काही कर्मचारी संपाला बसलेत त्यांचे देखील एक प्रकारे हालच होत आहेत. काही जणांना निलंबित देखील करण्यात आलंय. या सगळ्यांचा प्रश्न आहेच आणि याच संदर्भात आज सकाळी 11 वाजता एसटीच्या प्रतिनिधींमध्ये आणि सरकारमध्ये एक महत्त्वाची बैठक होईल, जी काल देखील झालेली होती, आज सुद्धा होणार आहे. त्यामुळे अंतरिम पगारवाढी संदर्भात या बैठकीमध्ये काय निर्णय होतो आणि या संपाचं पुढे काय होतं, संप आज मिटणार का हा देखील एक प्रश्नच आहे. मात्र याचं उत्तर आत्ता तरी कुणाकडे नाहीये. याच्यावरती तोडगा काय निघतो यावरती ठरेल की हा संप नेमका कधी मिटणार.
कालच्या बैठकीची ही दृश्य आहेत ज्यावेळेला एसटीचे कर्मचारी आणि त्यांच्यासोबत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर सुद्धा आहेत. त्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब सुद्धा दिसत आहेत. या सगळ्यांमध्ये काल देखील चर्चा झाली आणि आज सकाळी 11 वाजता सुद्धा बैठक होणार आहे. कल्याण करण्याचा पूर्णपणे जबाबदारी मला असं वाटतं की तुमची आहे. पतित कीर्तिवानू तुम्ही ह्या संस्थेचे मायबाप आहात, आमचे आईवडील आहात. आज सकाळी कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि सरकारमध्ये एसटी संपावरती तोडगा काढण्यासाठी बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये नेमक्या काय मागण्या मांडण्यात येतील आणि कसा तोडगा निघेल यावर आमच्या प्रतिनिधीनं सदाभाऊ खोत यांच्याशी बातचीत केली आहे. ऐकूयात. तर कर्मचारी जे आहेत ते कमी संख्या दिसते, काही कर्मचारी परतल्याची माहिती कळते. काय नेमकी स्थिती आहे? काय कालच्या बैठकीत झालं? सकारात्मक तोडगा आता निघेल का? काय आहे की आझाद मैदानावर जे कर्मचारी दिसत आहेत गेली 15 दिवस झाले इथं थांबलेले आहेत. त्यांचं खरं काम आहे ते डेपोमध्ये. आम्ही त्यांना 2 दिवसापूर्वी मोठ्या संख्येनं या ठिकाणी सरकारचा निषेध करायसाठी बोलवलेलं होतं. ते बिचारे आलेले होते. आता त्या डेपोच्या बाहेर त्या ठिकाणी ते बसलेले आहेत, कारण गाड्या तिथं अडवायच्या त्यांना. त्यामुळं मला वाटतं हितसंख्या रोडवली ह्याच्यावर जर काय असा अंदाज बांधायला लागला तर मग एसट्या पळायला असताना रस्त्यानं असं काही नाही आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा मग इथं पोटापाण्याचा प्रश्न आहे. मग 2-3 दिवसाची काही शिदोरी बांधून आणतात, ते 2-3 मग दुसरे कामगार येतात, ते 2 दिवसाचं जेवण बांधून आणतात, हे मग गावाकडे जातात. असे हे रोटेशन आहे. जसं त्यांच्या तिथं कामाच्या पाळ्या लागतात तशा हिने पाळ्या लावल्या त्या डेपोत. हे हुशार माणसं आहेत. कोणते मुद्दे प्रामुख्याने घेतलं असं एक माहिती येते की अंतरिम वेतनाबाबत काही चर्चा झालेत, काही चर्चा झालेत या बाबतीत? काय असतं, सरकार हे नेहमी एका बाजूला अफवा सोडायचं बी एक काम करत असतं. माणसांच्या मध्ये गोंधळ तयार व्हावा आणि ते अफवा सोडणारे चाणक्य जरा अजून वेगळे असतात. राजकारणामध्ये मी चळवळीमध्ये 30-35 वर्ष काम केलं. आत्ता राजकारणामध्ये येऊन मला 5 वर्ष झाली. पण हे एक सूत्र वापरलं जातं. हे आताच नाही, राजेशाही काळापासून होतं. मग सूत्रांच्याकडून माहिती, काय सूत्रांच्याकडून माहिती असते, डोंबाला असतो माहिती बिती काही नसते. आणि म्हणून तसं सरकारच सोडतं. एकदा निलंबन सरकारनं एवढे करणार, परत सेवा समाप्ती करणार, त्याच्यानंतर आम्ही पोलीस लावून आम्ही गाड्या बाहेर काढणार, सगळं सरकारनं करून बघितलंय. आता सरकारनं चालू केलं की आम्ही असं देणार आहोत, असं देणार आहेत. बातम्या सुरू करायच्या म्हणजे ह्यांच्यात गोंधळ उठतोय का बघायचं. पण असं नाही. जोपर्यंत योग्य निर्णय येत नाही तोपर्यंत कामगार आपल्या मागण्यावरती ठाम आहे. कालच्या बैठकीमध्ये 2च विषयावर चर्चा झाल्या. आता सरकारनं जर काही अफवा सोडली असेल तर मला माहित कोणत्या नाही. विषयांवरती? एक, विलनीकरण झालं पाहिजे, ही आमची ठाम मागणी आहे. दुसरी, किमान आम्हाला 7वा वेतन आयोग मिळाला पाहिजे, ही मागणी समोर आली. आणि मग सरकारकडून पहिल्यांदा प्रस्ताव आमच्या समोर आला की जोपर्यंत विलनीकरण होत नाही तोपर्यंत तुम्ही एखादा मध्यम मार्ग, एखादा प्रस्ताव आमच्याकडे देऊ शकता का, की जेणेकरून त्याच्यावर सरकार विचार करेल. मग आम्ही सांगितलं आम्हाला थोडा टाईम द्या, उद्या सकाळी आम्ही 11 वाजता बसतो. म्हणून आज आम्ही राज्यातले काही तज्ज्ञ लोक आहेत यांच्याबरोबर सुद्धा आम्ही काही तज्ज्ञ लोकांच्या बरोबर चर्चा करत आहोत की कशा पद्धतीनं सरकारबरोबर चर्चा करायला पाहिजे. कुठेतरी एक संभ्रम काही कर्मचाऱ्यांच्या मनात आहे, काही जणांच्या बाबतीत शंका निर्माण झालेल्या आहेत. काय नेमकी वस्तुस्थिती काय? सरकारला, कामगार संघटनेला त्यांचा आक्रोश दिसत नव्हता. तो आक्रोश बाहेर येत आहे. वाईट काय नाही आहे. साधारणतः कशा प्रकारचा प्रस्ताव असू शकतो सदाभाऊ? नाही, मला कसं आहे की एकदा जे समिती आहे ती थोडा वेळ इथं बसतील. कामगारांची तर एक मानसिकता विलनीकरणाची काय मानसिकता आहे तर वेळेवर पगार होत नाही. सरकारी कर्मचाऱ्या पद्धतीनं आम्हाला महामंडळाकडून पगार मिळत नाही. आमच्या संघटना करार काय करते ते आम्हाला कळत नाही. केलेला करार सरकार पाळत नाही. अशामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
आता मागच्या 18 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपामुळे प्रवाशांसोबतच कर्मचाऱ्यांचे सुद्धा हाल होत आहेत. अगोदरच तुटपुंजा पगार आणि त्यात सुरू असलेला संप, त्यामुळे कुटुंबाचा गाडा चालवणं अवघड होऊन बसलंय. उदरनिर्वाह करण्यासाठी चक्क गवंड्याच्या हाताखाली मजुरी करण्याची वेळ येवल्यातल्या एसटी चालकावरती आली आहे. 300 रुपये रोजंदारीवर हा चालक मजुरी करतोय. गेल्या 9 वर्षांपासून एसटीत चालकाची नोकरी करणाऱ्या विजय खैरनार यांना 16,000 रुपये पगार मिळतो. त्यातलं बँकेचं कर्ज आणि इतर सर्व कपात होऊन त्यांच्या हातात फक्त 5,000 रुपये पडतात. इतक्या कमी पैशात कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा असा प्रश्न त्यांचा आहे. सर असं आहे का आता एस टीचा संप चालू आहे आमच्या विविध मागण्यासाठी. तर ते संप चालू आहे. आता त्याचे काही जे भरोसा नाही, ते काही निर्णय सरकार काही घ्यायला तयार नाही. पण नाईलाज माझा परपंच गरीब असले म्हणून शासनाकडून एस टी बँकेकडून कर्ज घेतलं. त्याच्यामुळे मला कामाला जाण्याची वेळ आली. आता सध्या गवंडीच्या हाताखाली जातो. संप आता अजून ते 1 महिना दिलेला आहे. काय करायचं, उपासमारीची वेळ आलेली माझ्यावर. मग त्यामुळं मी गवंडीच्या हाताखाली जात मजुरी करतो. पती कामाला जातो एस टीचं, पण मग आता संप झाला त्याच्यामुळं गवंडीच्या हाताखाली कामाला जावं लागलं. तुमची मुलं काय करतात? मुलं कामाला जावं राहिले. शिक्षण नाही घेत का त्या? शिक्षण बंद झालं आता, म्हणजे शाळा सोडून दिली त्याच्यामुळं मग कामाला जाते आता. तर गेल्या 18 दिवसांपासून एसटी कामगारांचा संप सुरूच आहे. ठिकठिकाणी रोज आंदोलनं केली जात आहेत. येवला आगारातील कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी बस स्थानकाच्या आवारात एसटीच्या लोगोची रांगोळी काढली. रांगोळीवर पणत्या पेटवून आणि हातात मेणबत्त्या घेऊन आत्महत्या केलेल्या शहीद कामगारांना, कर्मचाऱ्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. आज जे शांततेच्या मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रात एस टी कामगारांचं आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येवला आगार नाशिक विभाग येथे आम्ही आमचे जे 41 बांधव शहीद झालेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खास आमचे आजचं नियोजन आहे. दुसरी गोष्ट का शासनाने आमची दखल लवकर घ्यावी, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही, विद्यार्थ्यांची होणार नाही आणि आमचे हाल कुठेतरी थांबतील. तर वर्ध्यातील 5 एसटी डेपोमध्ये कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. 26 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या 61 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय, तर 49 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. लालपरीनं प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. वर्ध्यामध्ये कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असून 61 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत निलंबित करण्यात आलंय. 49 जणांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी काही संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी. काय सांगाल, काय मागणी आहे, काय भूमिका आहे? मला सांगायचं आहे की प्रशासनाकडून आम्हाला फक्त एकच मागणी आहे की विलिनीकरण, आम्हाला शासनामध्ये विलीन करून घ्या. बाकी आम्हाला काही नको आहे तुमच्याकडून. अंतिम वाढ नको किंवा असं काही दुसरंही मदत काही आलं असेल ते पण नको. फक्त आमची एकच मागणी आहे की शासनामध्ये आम्हाला विलिनीकरण हवं. आपण काय सांगाल, काय भूमिका आहे तुमची? कसं आहे, माननीय अजितदादा पवार 2 पाऊल माग 2 पाऊल समोर, जास्त समोर गेले तर काका ओढून घेते मध्ये. आणि हे जी मागणी आहे हे आमची नाही आहे, पूर्ण महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांची नाही आहे. श्री माननीय शरद पवार साहेबांचीच घोषणा आहे की आम्ही तुम्हाला विलीनीकरण करून देतो. मग करत का नाही? अनिल परब साहेब म्हणतात आमचे दारं खुले आहेत. कवा या दारं खुले आहे? अहो तुमचं दार कुठलं आम्हाला माहीतच नाही आहे. आमच्या आझाद मैदानावरती कोणतंच दार नाही आहे ना, पूर्ण ओपनच आहे ना. येऊन चर्चा करत का नाही? सतत काही तर काही चॉकलेट आणतात म्हणतात, कधी कॅडबरी आणतात, कधी लॉलीपॉप आणतात. अहो हे काय नाटक लावून ठेवलं साहेब? यांचे मुख्यमंत्री बनतात रातोरात बनून जातात, घोषणा होऊन जातात तर रातोरात होऊन जातात, यांचे पगार वाढून जातात तर रात्री वाढून जातात. अहो आमच्या मार्केटामध्ये 80 रुपये किलो टमाटर झाले. 8 दिवसापासून एक टमाटर नाही खाल्लंय. ह्यासाठी नाही खाल्लं की पगार नाही आहे. अहो काहीतरी करा, आता तरी जागृत व्हा. जनता पूर्ण जागृत झालेली आहे. एक तर एकच असतो, एक तर कर्मचारी आत्महत्या करतो, अन्यथा तो नक्सलाईट बनतो. आता त्याच्यामध्ये तुम्हाला आम्हाला काय बनवायचं आहे ते बनवा आणि फक्त आम्हाला हवा आहे
विलिनीकरण विलिनीकरण. मी म्हणतो साहेब, तुम्हाला मान्य आहे ना की एसटी घाटामध्ये आहे. अहो आज विलिनीकरण करा. एका वर्षामध्ये जर एसटी समोर नाही आली तर डंकी की चोट पर समोर येईल. सर्व कमाई करून दाखविला ना एसटी वरती जेवढं कर्ज आहे ना ते खतम होईल. फक्त भ्रष्टाचार थांबवा. विलिनीकरण विलिनीकरण विलिनीकरण. कालपासून जे चर्चेचं गुऱ्हाळ सरकारने चालू केलंय, चर्चा करून अंतरिम वाढीचा त्यांनी जो प्रस्तावाचा त्यांनी कर्मचाऱ्यांना अवलंब करण्यासाठी सांगितलेला आहे. असंच 1996 ते 2000 आणि 2000 ते 2004 जे करार झाले एसटीमध्ये, जे शासनाने करार करून घेतले, त्यामध्ये फक्त 350 रुपयाची अंतरिम वाढ दिलेली होती, जी की 2008ला 8 वर्ष झाल्यानंतर ती वाढ काढून घेण्यात आली आहे. आता जी अंतरिम वाढ देणार आहे किंवा त्यांनी जो प्रस्ताव सुचवला आहे त्याचं काय, ते पण तसंच करतील. 1-2 महिने देतील, नंतर म्हणतील 2016चा तुमचा करार संपुष्टात आला आहे, तुमची मागणी अंतरिम वाढ तुमची काढून घेण्यात येईल आणि नंतर पुन्हा कर्मचाऱ्यांना आत्महत्या सत्र पुन्हा चालू होईल. म्हणून ज्या 40-42 आत्महत्या झाल्या आहे त्यांना श्रद्धांजली म्हणून आमचा जो विलिनीकरणाचा लढा चालू आहे, आमची जीत विलिनीकरण शासनात होणार, तीच त्या लोकांना खरी श्रद्धांजली असेल. आपण काय सांगा? सर्वप्रथम चॅनलचे आपले आभार. काल जी मीटिंग झाली त्या मीटिंगसोबत परिवहन मंत्री आणि एसटीचे आमचे शिष्टमंडळ जे गेले होते, त्याकडून परिवहन मंत्र्यांनी असं सांगितलं का बा तुम्हाला अंतरिम पगारवाढ देऊ, परंतु ही अंतरिम जे पगारवाढ आहे ती आम्हाला बिलकुल मान्य नाही व सरकारकडून असं वारंवार हे देण्यात येते का बा तुम्हाला हे देऊ किंवा ते देऊ, आश्वासन देण्यात येते की बा तुम्ही एक पाऊल पुढे या का मागे या. परंतु मी तर म्हणतो 1 पाऊल किंवा 2 पाऊल मागे तर सोडा, पण एक तसूभरही मी मागे पुढे येणार नाही. आमची एकमुखाने हीच मागणी आहे का शासनात विलिनीकरण करावं. नरेंद्र मोदी, न्यूज 18 लोकमत. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या संपावरती गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या या काही भावना आणि संतप्त प्रतिक्रिया होत्या. आजच्या दिवसभरात या संदर्भात काय घडामोडी घडतायत याचा आपण आढावा घेऊच. तुर्तास या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.